नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं लोणचं. त्याच्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत आणि मी ह्या अशा एवढ्या बारीक पीसेसमध्ये कट केलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण लहान मोठे पीसेस करू शकतो. ह्या शेंगा मी संपूर्ण स्वच्छ धुवून पुसून आणि नंतर ह्या मी वरच्या साली काढून साफ करून घेतलेल्या आहेत. आता ह्या अशाच बरणीमध्ये भरते. ह्या शेंगा मी 300 ग्रॅम घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये सर्व साफ करून अशा त्या आता जवळजवळ 250 ग्रॅम वगैरे आहेत. आणि ह्यातच मी मीठ टाकते. मी हे जाड मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता. ते मीठ मापाने वगैरे असं काही घ्यायचं नाही आहे. तर त्या शेंगा झाकून जातील एवढा मीठ त्याला पाहिजे, कारण की ह्या शेंगांमध्ये मिठाचं पाणी झालं की त्या पाण्यामध्येच त्या 3 दिवस ठेवायचे आहेत. तुम्हाला जर पाणी त्याचं चेंज करायचं असेल तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चेंज करू शकता, पण 3 दिवस मिठाच्या पाण्यामध्येच ठेवायचं आहे. जर ह्या मिठाचं पाणी झालं आणि शेंगा वर आल्या तर आणखी मीठ टाकायचं आणि त्या शेंगा झाकून टाकायच्या. एवढं करून हे 3 दिवस आपण मिठामध्ये ठेवणार आहोत. आता मी झाकण लावून ठेवते. 3 दिवस झालेले आहेत. आता 3 दिवसानंतर आपल्या शेवग्याच्या शेंगा ह्या बघा किती सॉफ्ट झाल्या आहेत. मी आता काढते एका भांड्यामध्ये. त्याच्यात जर एक्स्ट्रा मीठ किंवा एक्स्ट्रा पाणी असेल मिठाचं तर काढू शकता. त्याच्यामध्ये थोडंफार आहे ते मी असंच ठेवणार आहे. आणि तुम्ही पाहिलात तर 3 दिवसामध्ये अशा एकदम मऊ होतात शेंगा मिठामध्ये ठेवल्यानंतर. तर आपल्या ह्या शेंगा आता छान अशा तयार झालेल्या आहेत. इथे मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी काही मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये हिंग घेतलेला आहे, अगदी थोडं घेतलेलं आहे, पाव चमचपेक्षा थोडं कमी घेतलं आहे. इथे 1 मोठा चमच राई, 2 ते 3 चमच मी कारळ घेतलेले आहेत. हे काळे तीळ आहेत. हे ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे असतील किंवा तुम्हाला आवडत असतील तरच तुम्ही वापरा. हे काळे तीळ मी शेंगांच्या भाजीमध्ये किंवा लोणच्यामध्ये नेहमीच वापरते. इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. थोडा लोणच्याचा तयार मसालासुद्धा घेतलेला आहे. इथे राईची डाळ घेतलेली आहे आणि तेल मी 2 ते 3 चम्मच मोठे असे गरम करून घेतलेलं आहे तेल ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर इथे मी जे मसाले घेतलेले आहेत हे मसाले जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही तयार मसाला जो असतो मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचा तो तयार लोणची मसाला याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आता मी इथे पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी राई आणि हे काळे लांबडे तीळ, कारळ व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत. ते मी छान असे गरम करून घेते. पॅन आपला गरमच आहे तर त्याच्यामध्ये जास्त भाजायचे असे नाही आहेत, फक्त गरम करायचे आहेत. आपण ह्याच्यामध्ये राईची डाळ वापरणार आहोत, पण मी राई घेतलेली आहे कारण की राई गरम केल्यानंतर त्या राईतून छान असा तेल बाहेर पडतो आणि त्याचा स्वाद खूप छान लागतो लोणच्याला, म्हणून मी थोडीशी राई वापरते. आता हे छान आपले गरम करून झालेत. ते काढून घेते मी एका भांड्यामध्ये आणि मिक्सरमध्ये वाटून घेते. पॅन आपला गरमच आहे. मी आता गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये ही डाळ आहे ती छान अशी गरम करून घेते. डाळ पातळ असते त्याच्यामुळे ती लगेच जळण्याची शक्यता असते, म्हणून वरच्यावर गरम करून घेते. बघा लगेचच कलर त्याचा चेंज झाला कारण पॅन खूप गरम आहे. आपण हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे राई आणि काळे तीळ म्हणजेच कारळ. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता ते साधारण थंड झालं असेल. त्याच्यामध्ये मी हिंग टाकते.
त्यातच मी लाल मिरची पावडर टाकते. ही लाल मिरची पावडर मी कलरसाठी टाकते. ह्याच्यामध्ये मी मेथी घेतलेली नाही आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये तयार मसालासुद्धा वापरणार आहोत, म्हणून मी मेथी वापरत नाही आहे. आणि मीठही आहे त्याला भरपूर. हे आता आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्यात आपण थोडी काळी मिरची पावडर टाकतोय. जेवढी हवी असेल तेवढी टाकायची. मस्त स्वाद लागतो त्याचा. आणि कलर पण छान दिसतो. हे आता छान मिक्स करून घ्यायचे शेंगांमध्ये. यातच आपण ही डाळही टाकणार आहोत. हा आपला लोणच्याचा छान असा मसाला तयार झालेला आहे. पण जर तुम्हाला हा मसाला तयार करायचा नसेल तर रेडीमेड मसाला टाकू शकता. आता मी ह्याच्यातला सुद्धा टाकते ह्याच्यामध्ये मसाला. 1 वाटी, हा जवळजवळ 50 ग्रॅम आहे. हे सर्व टाकून आपण छान असं बरणीमध्ये भरून घेणार आहोत. हा मसाला जो तयार केलेला आहे हा आता आपण 15 दिवसांनी व्यवस्थित खायला तयार होणार. आणि हा मसाला नाही, लोणचं, हे जे लोणचं बनवलेलं आहे शेवग्याच्या शेंगांचं, ते वर्षभर चांगलं टिकतं. जेवणामध्ये खाऊ शकतो. भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आणि A, B, C विटॅमिन्स असल्यामुळे आपल्या दररोजच्या जेवणामध्ये ठेवलं तर फारच उत्तम. मी सर्व बरणीमध्ये भरून घेते. 15 दिवसानंतर आपलं शेवग्याच्या शेंगांचं लोणचं अशा पद्धतीने खायला तयार होतो. हे लोणचं तुम्ही जेवणामध्ये किंवा पराठा, रोटी, भाकरी, चपाती बरोबर, पुरी बरोबर वगैरे अतिशय छान लागतो. अशा पद्धतीने आपला शेवग्याच्या शेंगांचं लोणचं तयार आहे. बघा किती छान कलर आहे आणि मस्त मुरलेला आहे. अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगांचं लोणचं आपलं तयार आहे. हे लोणचं आपलं वर्षभर चांगलं टिकतं.